धन्यवाद येशू. आपण इकडे सर्वजण भाऊ परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी, त्याच्या नावाचा जय जयकार करण्यासाठी आपण इकडे जमलो आहोत. हालेलुया. मी तुम सगळ्या भाऊ बहिणींचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम सगळ्यांचं स्वागत करतो आहे. आपण इकडे सर्व जमले आहोत परमेश्वराला धन्यवाद देण्यासाठी. आज फ्रेंडशिप डे आहे, म्हणून तुम्ही सर्वांना हॅपी फ्रेंडशिप डे. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं एक धार्मिक मनुष्य त्याचे मित्र शोधण्यामध्ये एकदम सतत असतो. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की अब्राहम परमेश्वराचा मित्र होता. हालेलुया. परमेश्वराचं वचन सांगतं की मूसा सांगते परमेश्वर एका मित्रासारखा बोलायचा. हालेलुया. आणि येशू म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात. हालेलुया. किती लोक म्हणतात की मी परमेश्वराचा मित्र आहे. हालेलुया. जर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आपण परमेश्वराचे मित्र झालो आहोत. हालेलुया. तो अनुग्रह परमेश्वराने आपण सर्वांना दिला की आपण त्याचे मित्र हो. हालेलुया. म्हणून येशू म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात. तर सर्वजण जर तुम्ही म्हणता की तुम्ही परमेश्वराचे मित्र आहात, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करा, म्हणा की मी परमेश्वराचा मित्र आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. तर सर्वजण आपण आपले डोळे बंद करूया, त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. त्या परमेश्वराला धन्यवाद. हो धन्यवाद. हो धन्यवाद येशू. सर्वजण त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया. सर्वजण त्या परमेश्वराची स्तुती करूया. स्तुती करूया. स्तुती करूया. सर्वजण सर्वजण सर्वजण. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं जिकडे 2 आणि 3 एकत्रित आहे तिकडे तो विराजमान आहे. तिकडे तो विराजमान आहे. सर्वजण आपण त्या परमेश्वराची स्तुती करूया. स्तुती करूया. स्तुती करूया. स्तुती करूया. ही वेळ घेऊया त्याला धन्यवाद देण्यासाठी. आपण सांगूया त्या परमेश्वराला की मी तुझा मित्र आहे, तू माझा मित्र आहे. हालेलुया. हालेलुया. त्याला सर्वांनी धन्यवाद देऊया. धन्यवाद देऊया. त्याची स्तुती करूया. त्याची स्तुती करूया. ही वेळ घेऊया त्याची स्तुती करण्यासाठी. ओ धन्यवाद येशू. सर्वजण ही वेळ घेऊया त्याची स्तुती करण्यासाठी. त्याची स्तुती करण्यासाठी. तो स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे. तो प्रशंसाचा योग्य परमेश्वर आहे. सर्वजण आपण त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करूया. स्तुती करूया. स्तुती करूया. स्तुती करूया. स्तुती करूया. सर्वजण 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 त्या परमेश्वराची स्तुती करूया. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. सर्वजण म्हणा की प्रभू येशू माझा मित्र आहे. हालेलुया. हालेलुया. आपल्या आजूबाजूवाल्यांना सांगा प्रभू येशू तुझा मित्र आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. सर्वजण म्हणूया. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तू अवर्णित है, तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है. तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर
पहला पहला प्यार है, तू अवरणित है तो सुंदर है। मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है, तू सुंदर है। मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है तो सुंदर है। मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू ही प्रभु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही यीशु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है तो सुंदर है। मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, ओ तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है तू सुंदर है। मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। तू अवर्णित है तू सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है तू सुंदर है। मेरा पहला पहला प्यार है, तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो, ओ तेरी स्तुति प्रशंसा हो, तेरी हर पल महिमा हो। दिल की गहराइयों में बसता तू ही यीशु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। दिल की गहराइयों में बसता तू ही यीशु, तेरी इच्छाओं को मैं पूरा करता चलूं। तू अवर्णित है तो सुंदर है, मेरा पहला पहला प्यार है, तू अवर्णित है
परमेश्वरा धन्यवाद, धन्यवाद देवा, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. सर्व त्यांची स्तुती करूया. तू धन्यवादचा योग्य. सर्वजण स्तुती करूया, सर्वजण स्तुती करूया. तर सांगूया तो धन्यवाद, तो धन्यवादचा योग्य परमेश्वर आहे, तो स्तुतीचा योग्य परमेश्वर आहे. आपले हात त्या स्वर्गाकडे उचलूया आणि सांगूया तू धन्य आहेस. धन्यवाद, धन्यवाद. आपले हात उंच करूया आणि त्या जिवंत परमेश्वराला सांगूया तू धन्यवादचा योग्य परमेश्वर आहे. हो हो धन्यवाद. सर्वजण धन्यवाद देऊया, सर्वजण त्याची स्तुती करूया, त्याची स्तुती करूया. त्या जिवंत परमेश्वराची, त्या जिवंत परमेश्वराची धन्यवाद. धन्यवाद देऊया त्या परमेश्वराला, त्या परमेश्वराला बोलूया धन्यवाद. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तू धन्यवाद सायो, तू माझा मित्र आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद. त्याची स्तुती करा, त्याची स्तुती करा, त्याची प्रशंसा, त्याची प्रशंसा करा. सर्वजण करा, करा त्या परमेश्वराची, त्या परमेश्वराची. खरं तू धन्यवाद योग्य, तो योग्य आहे, तो योग्य आहे. धन्यवाद, धन्यवाद. त्याला धन्यवाद बोला, धन्यवाद. तो म्हणतो तुम्ही माझे मित्र आहेत. त्याला धन्यवाद बोला, धन्यवाद. धन्यवाद बोला. धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ज्यावेळी प्रभू येशूला रक्त वधस्तंभावरती मारलं माझ्यासोबत, प्रभू येशूने आम्हाला विजय दिला. हालेलुया. त्याच्या रक्तामध्ये आम्हाला सर्वांना विजय आहे. किती लोक विश्वास करतात की प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये आपल्याला विजय दिलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Jayam,
मुक्तिदाता है यीशु मेरा मुक्तिदाता है यीशु मेरा मुक्तिदाता बोलो है ना हाँ रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जय रक्तम जय यीशु शांतिदाता शांतिदाता है यीशु मेरा शांतिदाता है यीशु मेरा शांतिदाता बोलो है ना हाँ रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जय रक्तम जय यीशु मेरा दोस्त है हालेलुया हालेलुया आपण एक म्हणूया आपल्या आजूबाजूला जो असेल ना त्याला सांगूया येशू तेरा दोस्त है हालेलुया सर्वजण आपल्या आजूबाजूला सांगतील येशू तेरा दोस्त है पहिला आपण म्हणालो येशू मेरा दोस्त है नंतर आपण म्हणणार येशू तेरा दोस्त आहे त्याला आपण आठवण करून देणार की येशू तुझा मित्र आहे कारण येशू म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात हालेलुया येशू तेरा दोस्त है येशू तेरा दोस्त है येशू तेरा दोस्त है बोलो है ना हाँ रक्तम जय रक्तम जय रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जय रक्तम जय यीशु तेरा दोस्त है यीशु तेरा सब गाया दोस्त है यीशु तेरा दोस्त है बोलो है ना हाँ रक्तम जयम 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 आनंदाने राजूया रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जय रक्तम जयम रक्तम जयम चला गाऊया रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जयम रक्तम जय रक्तम जयम रक्तम जयम यीशु मेरा दोस्त है यीशु मेरा दोस्त है यीशु मेरा दोस्त है बोलो है ना हाँ रक्तम जय 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 आपले हात स्वर्गाकडे उचलूया त्या परमेश्वराला धन्यवाद देऊया जो विजय त्याने आम्हाला 2000 वर्षापूर्वी दिला आपला हात त्या स्वर्गाकडे उचलूया त्या परमेश्वराला धन्यवाद त्याला धन्यवाद देऊया तू धन्यवाद सर्वांनी स्तुती करूया आणि सांगूया तू धन्यवाद योग्य परमेश्वर आहेस तू स्तुतीचा योग्य परमेश्वर आहेस त्याला धन्यवाद द्या भाऊ बहिणींनो कारण तो धन्यवाद त्याला धन्यवाद अर्पण करूया धन्यवाद येशू धन्यवाद येशू धन्यवाद येशू सर्वजण धन्यवाद द्या सर्वजण धन्यवाद द्या सर्वजण धन्यवाद ची भेट त्याला अर्पण करा त्याला धन्यवाद ची भेट त्याला अर्पण करा कारण त्याचं वचन म्हणतं धन्यवाद देऊन
त्याच्या भवनाने प्रवेश करा. एंटर हिज गेट्स विथ थँक्स गिव्हिंग आणि हिज कोर्ट्स विथ प्रेज. त्याला धन्यवाद, त्याला धन्यवाद द्या. भाऊ बहिणींनो, धन्यवाद द्या. जो विजय त्याने आम्हाला 2000 वर्षपूर्वी दिला, त्याला धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद, हो धन्यवाद, हो धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तेरे करीब से जिंदगी मेरी बदल गई है. सर्वजण धन्यवाद द्या भाऊ बहिणी, त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या त्या परमेश्वराला, त्या परमेश्वराला धन्यवाद द्या. कारण की परमेश्वराचं वचन सांगतं, जिकडे 2 आणि 3 एकत्रित आहे तिकडे तो विराज.
माझ्या स्वर्गीय पिता, धन्यवाद, तू चांगला आहेस. प्रभू येशू धन्यवाद, तू विश्वास योग्य आहेस. धन्यवाद, तू आजपर्यंत एक भावासारखा आमच्या जवळ राहिलायस, एक मित्रासारखा जवळ राहिलायस, म्हणून तुला आम्ही धन्यवाद देतो. सर्वजण त्या परमेश्वराला धन्यवाद अर्पण करा. आपला धन्यवाद, आपले हात त्या स्वर्गाकडे उचला आणि सांगा धन्यवाद, धन्यवाद येशू, धन्यवाद. वेळ तुझ्या हाती सोपतो. पवित्र आत्मा तुझा महान वर्षाव होते इकडे आणि प्रार्थना करतो. पुढचा संपूर्ण वेळ तुझ्या हाती सोपतो. प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव या जागेवर उचललं जाऊ दे आणि तुझी महिमा हो दे. तुझा राज्य या जागेमध्ये येऊ दे. माझ्या भाऊ बहिणींच्या जीवनामध्ये येऊ दे, त्यांच्या जीवनामध्ये येऊ दे, त्यांच्या घरामध्ये तुझी उपस्थिती भर प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने, गोड आणि पवित्र नावाने सगळे म्हणाले आमेन. हालेलुया. आपले हात उचलूया परमेश्वराकडे, आपले हात उचलूया, आपले डोळे बंद करूया. सुंदर परमेश्वराची उपस्थिती आहे, सुंदर परमेश्वराची उपस्थिती आहे, सुंदर परमेश्वराची उपस्थिती. परमेश्वर धन्यवाद देऊया, धन्यवाद देऊया, धन्यवाद येशू. ओ धन्यवाद, धन्यवाद देवा परमेश्वर. प्रभू आम्ही विश्वास करतो, तू एक चांगला परमेश्वर आहेस. परमेश्वर धन्यवाद देवा, धन्यवाद देवा. तुझं नाव उंच उचलतो. You
धन्यवाद देऊया की तो एक महान परमेश्वर आहे, जो आपल्या जीवनामध्ये कार्य करतो, त्याच्या लेकरांच्या जीवनामध्ये तो कार्य करतो, त्याच्या लेकरांना तो कधी निराश करत नाही. हालेलुया. जसं आपण आपले हात थोड्या क्षणासाठी उचलूया, आपण प्रार्थना करूया. परमेश्वर धन्यवाद देतोय आजच्या दिवसासाठी, आजच्या या वेळासाठी माझे स्वर्गीय पिता. धन्यवाद देतो जे तू आमच्या जीवनामध्ये करतो आहेस आणि जे तू आमच्या जीवनामध्ये करणार आहेस. धन्यवाद देतो त्या सगळ्या परिवारांसाठी परमेश्वरा जे आज या प्रार्थनामध्ये जुडले आहेत परमेश्वर. आम्ही धन्यवाद देतो हर एक भावासाठी, हर एक बहिणीसाठी, हर एक परिवारासाठी परमेश्वर जे आज जुडत आहेत परमेश्वर. आम्ही विश्वास करतोय की तू आज त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणार. धन्यवाद देतो परमेश्वरा की तू तुझ्या लोकांना स्पर्श करतो, तू त्यांच्या जीवनामध्ये कार्य करतो. आम्ही साक्ष देतोय की तू विश्वास योग्य आहेस, तू विश्वास योग्य आहेस. जे तू बोलतोस ते तू करतोस, तुझं वचन सत्य आहे, तुझं वचन जीवन आहे. एक जोरदार ताईवाज आहे परमेश्वर. जसं मी आज तुझ्या वचनाकडे वळतोय प्रभू, तुझं वचन आज आम्हाला स्पर्श होतं, तुझं वचन आज ऐकणाऱ्या हर एक व्यक्तीच्या जीवनाला बदलू दे. येशू ख्रिस्ताच्या नावाने आम्ही प्रार्थना करतोय. सर्वजण म्हणाले आमेन. आपण परमेश्वराच्या वचनाकडे वळूया. जसं तुम्हाला माहिती असेल आज फ्रेंडशिप्स डे आहे. आज पूर्ण पृथ्वीमध्ये एक दिवस साजरा केला जातो फ्रेंडशिप्स डे, म्हणजे मैत्रीचा दिवस, दोस्ती का दिन. तर जे सगळे मला भक्त आहेत, जर तुम्ही विश्वासी आहात, ख्रिस्तामध्ये आपण मित्र आहोत, तुम्हाला सगळ्यांना हॅपी फ्रेंडशिप्स डे. जे आमचे RLF चे परिवारचे लोक जे भक्त आहेत, तुम्ही आमचे प्रिय मित्र आहेत, तुम्हाला एक हॅपी फ्रेंडशिप्स डे. आजचा विषय आपला मैत्रीवर आहे. आज का विषय है दोस्ती पर. बहुत जरूरी है जानना कि परमेश्वर का वचन क्या कहता है इस बारे में. खूप महत्वपूर्ण आहे हे समजणं, कारण परमेश्वराचं वचन आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी आहे, परमेश्वराचं वचन आपल्याला सत्य दाखवण्यासाठी आहे आणि परमेश्वराचं वचन आपल्याला जीवन देणार आहे. हालेलुया. जर तुम्ही अपेक्षा करता आहेत आज, जर तुम्ही उत्साहित आहेत आज, कमेंट्स मध्ये टाईप करा की तुम्ही अपेक्षा करतायत परमेश्वराकडनं. कमेंट्स मध्ये टाईप करा, आम्हाला तुमचे विचार कळवा की परमेश्वराने कसं तुमच्या जीवनामध्ये कार्य केलं आहे. हालेलुया. आपण काढूया उपदेशक इक्लेसियास्टिस चॅप्टर 4 9 to 12. आपण काढणारे उपदेशक 4 अध्याय 9 ते 12. इक्लेसियास्टिस चॅप्टर 4 वर्स 9 to 12. आपण बघतो वचनामध्ये, two are better than one because they have a good reward for their labor. For if they fall, one will lift up his companion. But woe to him who is all alone when he falls, for he has no one to help him. Again, if two lie down together, they will keep warm. But how can one be warm alone? Though one may be overpowered by another, two can withstand him. Hallelujah. काय लिहिलंय वचनामध्ये आपण बघतो, एकट्यापेक्षा दोघे बरे आहेत. हालेलुया. एकट्यापेक्षा दोघे बरे आहेत, कारण त्यांना त्यांच्या श्रमाचं प्रतिफळ मिळेल. वचन सांगतं जरी एक पडला, हालेलुया, जरी एक पडला, वचन इकडे लिहितोय की त्याचा जो दुसरा जो त्याचा मित्र आहे तो त्याला उचलणार. पण वचनामध्ये लिहिले वो टू हिम, म्हणजे हाय त्या व्यक्तीला जो जेव्हा पडतो, जेव्हा तो एकटा आहे, कारण त्याला उचलणारा कोणी नाही. कारण जरी वचनामध्ये लिहिलंय 11 मध्ये आपण बघतो, जर दोघं एकत्रित जर झोपले तर त्यांना उष्णता मिळेल, ते कम्फर्टेड असतील. पण जर एकटा व्यक्ती असला तर तो स्वतःला सात्वना कशी देईल. 12 मध्ये लिहिलंय जर एकटा असला तर त्याच्या विरुद्ध जर कोण येतो तर तो त्याच्यावर विजय मिळू शकतो. पण जर दोन असले तर दोघांच्या जोडीला कोणी मोडू शकत नाही. हालेलुया. आपण बघतो परमेश्वराने एक भेट दिली आहे त्याच्या लोकांना, मनुष्य जातीला परमेश्वराने एक भेट दिली आहे मित्रतेची. गॉड्स गिफ्ट टू हिज पीपल इज फ्रेंडशिप. का परमेश्वराने दिली ही भेट? का परमेश्वराने या नात्याला परमेश्वराने का उत्पन्न केलं आणि का परमेश्वराची योजना होती? कारण आपण उत्पत्तीमध्ये बघतो परमेश्वराने एक वाक्य जेव्हा त्यांनी आदमला बघितला, परमेश्वर एक गोष्ट बोलला. परमेश्वर बोलला माणसाने एकटं राहिलं नाही पाहिजे.
प्रभू बोलला माणसाने एकटं राहिलं नाही पाहिजे. इट्स नॉट गुड फॉर अ मॅन टू बी अलोन. म्हणून परमेश्वराने फ्रेंडशिप, दोस्ती, मित्रता हा एक भाईचारा म्हणू शकतो, एक हा नाता मनुष्य जातीमध्ये जोडलाय. भाऊ बहिणींचा नाता असतो, आई वडिलांचा नाता, फॅमिली रिलेशन्स असतात आणि मित्रताचे रिलेशन्स असतात, दैविक नाते असतात. खूप महत्वपूर्ण आहे, कारण परमेश्वराला कधीच ही गोष्ट नको होती की माणसाने एकटं राहिलं पाहिजे. आपण उपदेशक 4 अध्याय 9-12 मध्ये पण आपण बघतो, एक से भले दो है, एक से भले दो है, क्योंकि जब वो साथ में काम करेंगे उनको उनके कार्य का फल मिलेगा. अगर कोई एक गिर जाता है तो उसका दोस्त उसे उठाएगा, उसका दोस्त उसे मदद करेगा उठने में. पर बहुत दुख की बात है अगर कोई अकेला है, क्योंकि उसे उठाने वाला कोई नहीं. वचन ये भी कहता है उपदेशक 4 अध्याय 12व्या वचनामध्ये, जर एकटा असला तर त्याच्यावर विजय मिळवता येतो, पण जर 2 असले तर त्यांच्यावर विजय मिळवता येत नाही. कारण जेव्हा 2 लोक एकत्रित असतात त्या जोडमध्ये सामर्थ असतं. देयर इज पॉवर इन युनियन. त्या जोडमध्ये सामर्थ असतं आणि इतक्या लवकर त्या जोडमध्ये जर आपण बघायला गेलं की इतक्या लवकर त्या जोडला मोडलं जाऊ शकत नाही. परमेश्वराने हे जे मित्र दिला आहे ते आशीर्वाद आहे. जर आपण निवडले व्यवस्थित, जर आपण चांगल्या प्रकारे निवडलं तर हे जे मित्र आपल्या जीवनामध्ये असतात, ही जी मैत्री आहे, ही जी परमेश्वराने आपल्याला दिली आहे ती आशीर्वादासाठी असू शकते. जर आपण एक म्हणणं तुम्ही ऐकलं असेल, एक कहावत है कि अगर आप एक इंसान को जानना चाहते हो तो उसके दोस्त दिखाओ, उसके दोस्तों से हम बता पाएंगे कि वो किस तरह का इंसान है. जर तुम्हाला ओळखायचं आहे कुठला व्यक्ती कसा आहे तर त्याच्या मित्रांकडे पहा. त्याच्या मित्रांना बघून आपल्याला हे समजणार की तो व्यक्ती कशा प्रकारचा व्यक्ती आहे. आणि आपल्याला खूप सावधान राहायचंय भाऊ बहिणींनो, खूप सावधान राहायचंय जेव्हा आपण निवडतो की आपले मित्र कोण आहे. आपल्याला खूप सावधान राहायचंय आपण आपल्या आजूबाजू कोणाला ठेवतो. जर आपण बघूया परमेश्वराच्या वचनामध्ये आपण आज बघणार की आपण मित्र जे आपल्या जीवनामध्ये ठेवतो ते आपण कसे ठेवले पाहिजे. हे सगळ्या तरुण लोकांसाठी आहे, हे हर एक वयाच्या लोकांसाठी आहे, हर एक इंसान के लिए है. अगर आप बच्चे हो, अगर आप कॉलेज में जाते हो, अगर आप बड़े हो, काम पे जाते हो, हर एक इंसान को ये वचन लागू होता है. हर सगळ्या लोकांसाठी आहे. खूप महत्वपूर्ण आहे की तुमच्या जीवनामध्ये तुमचे जवळीक मित्र कोण आहेत, तुमचे खास मित्र कोण आहेत. कारण तुमच्या जीवनाचा अंत किंवा तुमच्या जीवनाचा प्रवास कसा असेल, ज्या मित्रांसोबत तुम्ही राहतात त्याच्यातून दिसेल. आपण वचनातून बघूया की परमेश्वर काय सांगतोय की कशा प्रकारचे मित्र आपण ठेवले पाहिजे. आपण काढूया नीतिसूत्र 17 अध्याय 17व वचन. Proverbs 17:17. Proverbs chapter 17 verses 17. A friend loves at all times and a brother is born for adversity. हालेलुया. जर आपण बघतो वचनामध्ये काय लिहिलं आहे, एक मित्र फ्रेंड लव्स एट ऑल टाइम, तो प्रीति करतो, हर एक समय में वो प्यार करता है, हर एक समय में वो अपनी दोस्ती निभाता है. फ्रेंड लव्स एट ऑल टाइम. जर तुमचे मित्र आहात, जर तुम्ही कोणाचे मित्र आहात किंवा तुमचे जे मित्र आहात त्यांच्यामध्ये हा गुण असणं खूप महत्वाचं आहे. त्याच्याने आपण ओळखतो की कोण आपले खरे मित्र आहेत. कारण खरे मित्र पण असतात आणि वाईट मित्र पण असतात, खरे मित्र पण असतात आणि खोटे मित्र पण असतात. खरे मित्र आपल्याला सरळ मार्गावर घेऊन जातील आणि वाईट मित्र आपल्याला वाईट मार्गावर घेऊन जातील. असे भरपूर लोक आहेत, असे भरपूर लोक आहेत या संसारामध्ये, असे भरपूर लोक आहेत या पृथ्वीमध्ये ज्यांनी वाईट मित्रांच्या संगतीमध्ये राहून आपले जीवन उद्ध्वस्त केलंय. अशी खूप लोक आहेत या जगामध्ये जे वाईट मित्रांच्या संगतीमध्ये जाऊन आपलं जीवन नाशकडे घेऊन जातात आणि आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे द्वार उघडतात ज्याच्याने ते बंधनामध्ये येतात. खूप महत्वाचं आहे की आपण आपल्या जीवनामध्ये कसे मित्र निवडतो भाऊ बहिणी, खूप खूप महत्वाचं आहे. काय लिहिलं आहे, अ फ्रेंड लव्स एट ऑल टाइम. एक दोस्त हर समय प्यार करता है, एक दोस्त हर समय प्यार करता है. जे आपले मित्र असतात भाऊ बहिणींनो,
त्यांच्यामध्ये एक गुण असतो का आपण आपल्या जवळ मित्र ठेवले पाहिजे, आणि जे मित्र आपण आपल्या जीवनामध्ये ठेवतो खास करून लक्ष ठेवा कि ते परमेश्वरामध्ये चालता है। जो दोस्त आप अपने जीवन में रखते हैं, ध्यान से चुनिए कि आप किनको दोस्त बना रहे हो। आप अगर किसी को दोस्त बनाना चाहते हो अपने जीवन में, तो ये याद रखिए कि आपको उन लोगों को चुनना है जो मसीह में चलते हैं, जो मसीह के वचन के अनुसार चलते हैं, जो मसीह में बढ़ रहे हैं। क्योंकि अगर आप ऐसे लोगों के संगत में रहोगे जो मसीह में चल रहे हैं, जो मसीह में बढ़ रहे हैं, तो उनके साथ चलते चलते आप भी मसीह में बढ़ोगे। पर अगर आप ऐसे लोगों के संगति में रहते हो, जर आपण अशा लोकांच्या संगतीमध्ये राहतो जे परमेश्वराच्या राज्यामध्ये नाही, ज्यांना परमेश्वराशी काही घेणा देणा नाहीये, जे जगामध्ये आहे, जे जगाच्या प्रथेनुसार चालतात, जे जगाच्या सवयीनुसार चालतात, तर एक खतरा आहे, बोलू शकतो की धोका आहे। कारण जर आपण तशा मित्रांसोबत जर आपलं उठणं बसणं आहे, एक धोका आहे की आपण त्यांची सवय शिकू शकतो। आपण बोलणार नाही मी विश्वासी आहे, माझी मित्र वाईट आहेत। एक असं उदाहरण तुम्हाला देते, तुम्हाला एक चांगला व्यक्ती होता जो परमेश्वर खूप प्रीती करायचा, परमेश्वर त्या व्यक्तीशी बोलायचा, तो परमेश्वरच्या खूप जवळ होता, पण त्याच्या जीवनामध्ये जे मित्र होते ते मित्राची संगत चांगली नव्हती। त्याचे जे मित्र होते ते मित्र त्याला परमेश्वराच्या मार्गामध्ये घेऊन जात नव्हते। जेव्हा जेव्हा वेळ यायची की त्याने परमेश्वरासमोर जाऊन आराधना केली पाहिजे, जेव्हा जेव्हा वेळ यायची की त्यांना परमेश्वराकडे आराधना करायची, रविवारी प्रार्थनेला जायचंय, घरी जाऊन प्रार्थनेला बसायचंय, वचन वाचायचंय, त्याच वेळेस ते मित्र त्याला परमेश्वराकडे जाऊ द्यायचे नाही, पण ते लोक त्याला परमेश्वराकडून लांब घेऊन जायचे। आणि एक दिवस आपण बघतो, एक दिवस आला असा की हळूहळू तो व्यक्ती परमेश्वराकडून हळूहळू लांब जायला लागला। समजलं पण नाही त्या व्यक्तीला की तो कसा लांब जातोय। तो हृदयाने परमेश्वरावर विश्वास करायचा। ये याद रखिए, वो जो इंसान था, वो जो व्यक्ति था, वो दिल से परमेश्वर से प्यार करता था। ऐसा नहीं था कि वो दिखावा कर रहा था, वो सच्ची परमेश्वर से प्यार करता था। पर जो दोस्त उसने चुने थे अपने जीवन में, वो इस प्रकार के थे कि जब वो कोशिश भी करने की, जब वो कोशिश करता था परमेश्वर के पास जाने के लिए, जब वो कोशिश करता था कि वो प्रभु में बढ़े, ये जो दोस्त उसके थे उनका प्रभाव उस इंसान के जीवन पर इस प्रकार था कि वो कभी परमेश्वर के नजदीक नहीं जा पाया। परमेश्वर के नजदीक जाने के बजाय वो धीरे धीरे पीछे आता गया, और एक दिन ऐसा आया कि वो खुद समझ नहीं सका कि कब वो परमेश्वर से इतना दूर हो गया। एक वेळ अशी आली की त्या व्यक्तीला समजलं पण नाही की तो कधी परमेश्वराकडून मागे पडला, कधी तो परमेश्वराकडून लांब झाला। त्याच्या हृदयामध्ये जी ओढ होती, जो उत्साह होता परमेश्वराच्या राज्यासाठी, तो हळूहळू कमी व्हायला लागला। त्याच्या हृदयामध्ये जी ओढ होती परमेश्वराची सेवा करण्यासाठी, ती हळूहळू कमी व्हायला लागली, त्याला समजलं नाही। खूप सावधान राहा जे मित्र आपण निवडतो, कारण ज्या मित्रांना आपण आपल्या जीवनामध्ये ठेवतो ते मित्र आपल्या जीवनामध्ये प्रभाव आणतात। जर आपण चांगल्या मित्रांना निवडतो, भाऊ बहिणी, जर अशा मित्राला आपण निवडतो जो खरंच परमेश्वरासाठी उत्साहित आहे, तर जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीच्या संगतीमध्ये राहणार, तुम्हाला पण एक वेगळा उत्साह तुमच्या हृदयामध्ये असेल, एक वेगळा, बोलू शकतो एक वेगळी अग्नी तुमच्या हृदयामध्ये जळत असेल की जसा माझा मित्र परमेश्वराच्या इच्छेच्या मागे पळतोय, मी पण परमेश्वराच्या इच्छेच्या मागे पळणार। कारण संगत खूप महत्वाची आहे, संगत आपल्या जीवनामध्ये प्रभाव आणते। असू शकतात की तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला असे कोण मित्र अजूनपर्यंत सापडले नाही। आपण आज पुढे वचनामध्ये बघूया की परमेश्वर सांगतो की तो पण आपला चांगला मित्र आहे। आपण काढूया नीतिसूत्र 13 अध्याय 20 वचन, Proverbs chapter 13 verse 20, whoever walks with the wise becomes wise, but the company of fools will suffer harm. जो शहाण्या सोबत चालतो तो शहाणा होणार, पण जो मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये राहतो त्याच्या जीवनामध्ये हानी येणार। नीतिसूत्र 13 अध्याय 20 वचन। जर तुमच्याकडे बायबल आहे, बायबल काढा, वाचा, वचनाला अंडरलाईन करा, कारण परमेश्वराचं वचन आपल्याला मार्ग दाखवतो। परमेश्वराचं वचन आपल्याला दाखवतोय की आपल्याला जीवन कसं जगायचंय। काय लिहिलंय वचनामध्ये?
whoever walks with the wise will become wise, but the company of fools will suffer harm. जो शहाण्या लोकांसोबत चालतो तो शहाणा होणार. जर आपल्या जीवनामध्ये आपण असे मित्र ठेवले पाहिजे जे परमेश्वराच्या राज्यामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. खूप महत्वपूर्ण आहे की आपल्या जीवनामध्ये गॉडली फ्रेंड्स जे आपल्याला परमेश्वराच्या राज्यामध्ये व परमेश्वराच्या ज्ञानामध्ये वाढवणार. कारण एक गोष्ट नीतिसूत्र 27 अध्याय वचन 9 सांगतोय. Proverbs chapter 27 verse 9 काय सांगतो? ऑइल अँड परफ्यूम मेक्स द हार्ट ग्लॅड अँड द स्वीटनेस ऑफ अ फ्रेंड कम्स फ्रॉम हिज अर्नेस्ट काउन्सिल. म्हणजे ज्या मित्रांसोबत आपण राहतो, ज्या मित्रांसोबत आपण राहतो त्यांच्याकडून आपल्याला सल्ला मिळतात. आपल्याकडून आपल्या जीवनामध्ये जे मित्र असतात ते आपल्याला सल्ला देतात. त्यांचे जे शब्द असतात ते आपल्या कानावर पडतात. जर आपण अशा मित्रांना निवडतो जे परमेश्वराच्या राज्यामध्ये आहेत, जे खरंच परमेश्वरासाठी भुकलेले आहेत, जे खरंच परमेश्वराचं राज्य व त्याची धार्मिकता खोजता आहेत, तर जसं आपण त्या व्यक्तीच्या संगतामध्ये राहणार, जर आपण अशा मित्रांना निवडलं तर आपल्या हृदयामध्ये पण एक उत्सुकता जागृत होणार परमेश्वराच्या धार्मिकतेच्या मागे पडण्यासाठी. आपल्या हृदयामध्ये पण उत्सुकता निर्माण होणार परमेश्वराच्या राज्यामागे धावण्यासाठी. कारण जेव्हा जेव्हा जसं तुम्हाला माहिती आहे वचनामध्ये येशू एक गोष्ट बोलला, येशूने एक गोष्ट सांगितली वचनामध्ये की जोपर्यंत तुम्ही या संसारामध्ये आहात तुम्हाला संघर्ष असणार आहे. मसीह ने ये चीज कही थी, प्रभु यीशु मसीह ने ये चीज कही थी जब वो इस पृथ्वी पर थे कि जब तक तुम इस संसार में हो, जब तक तुम इस संसार में हो तुम्हें संघर्ष से जाना पड़ेगा, तुम्हें तकलीफों से जाना पड़ेगा, पर डरो मत मैंने जय पाई है. हालेलुया. तो जब तक हम इस संसार में हैं ये चीज मान लीजिए कि हमें परेशानियों से जाना है, हमें संघर्षों से जाना है. और जब हम संघर्षों से जाते हैं, हमारे दोस्त कौन है ये बहुत बहुत जरूरी है. क्योंकि जब हम जीवन की उस स्थिति से जाते हैं, उस संघर्ष से जाते हैं, उस परीक्षा से जाते हैं, जब हर चीज हमें नीचे गिरा रही होती है, तो उस समय जो आपके दोस्त हैं वो आपको क्या राह दिखाते हैं बहुत जरूरी है. खूप महत्वपूर्ण आहे. जेव्हा आपण संघर्षातून जातो, जेव्हा आपण क्लेशातून जातो, जर एक वाईट मित्र असला, एक उदाहरण देते तुम्हाला, एक वाईट मित्र असला, एक जगाचा मित्र असला, त्याच्या जगाच्या लोकांमध्ये तुम्हाला एक जगाच्या मित्रांमध्ये, हे कोणाला दोष लावण्यासाठी नाहीये पण हे एक उदाहरण देण्यासाठी, जगाच्या लोकांमध्ये आपल्याला एक सवय दिसते. ती सवय काय असते की जगाच्या मित्रांमध्ये शिवीश्राप देणे सोपं आहे, अशुद्ध वाक्य बोलणं सोपं आहे, अश्लील भाषा वापरणं सोपं आहे, अश्लील प्रकारचे कपडे घालणं एक ट्रेंड आहे, एक स्टाईल आहे. जर आपण तशा लोकांसोबत राहतो आणि आपण एक असे व्यक्ती आहोत जे परमेश्वराच्या राज्यामध्ये आहोत, ज्यांनी विश्वास केला आहे परमेश्वरावर, जो अंतःकरणामध्ये हे जाणीव धरतो की येशू त्याला घेण्यासाठी येतोय, जो रविवारी परमेश्वराकडे आराधना करतो, जर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये जर तसे मित्र असले जे जगाचे आहेत, जे जगाच्या संसाराच्या परंपरानुसार चालतात, जे जगाच्या सवयीनुसार चालतात, रीतिरिवाजानुसार चालतात, तर जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष येणार ते कधीच त्याला सरळ मार्ग दाखवणार नाही. ते जे उपचार त्या व्यक्तीला देणार ते उपचार जगाचे नुसके असणार. जगामध्ये एक गोष्ट सारखी वापरली जाते, जर तुमच्या जीवनामध्ये संघर्ष आहे, खूप दुःख आहे, तर व्यसन करा, व्यसनाकडे जा, व्यसनाकडे जा आणि आपला जो संघर्ष आहे, जो तुमचा जो दुःख आहे त्याला दाबायचा प्रयत्न करा. हालेलुया. समजताय? अशी किती लोक आहेत ज्याने व्यसनामध्ये जाऊन, बघा एकटा व्यक्ती कधी व्यसन करत नाही, तुम्हाला कधीच एकटा व्यक्ती व्यसन करताना सापडणार नाही. व्यसन करणारे जे लोक असतात किंवा जे लोक व्यसन करताना आढळतात त्यांचे नेहमी मित्र बघा, त्यांचे नेहमी मित्र बघा, सगळे मित्र व्यसन करणारे असतील. जरी एक चांगला व्यक्ती त्यांच्यामध्ये जाऊन बसणार तर सुरुवातचे 1-2 दिवस तो व्यक्ती चांगला असेल, पण हळूहळू जो आत्मा आहे, जो व्यसनाचा आत्मा त्या लोकांमध्ये आहे, त्या लोकांच्या संगतीमध्ये राहून तो दुष्ट आत्मा आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो, तो व्यसनाचा आत्मा आपल्या जीवनामध्ये प्रवेश करतो आणि हळूहळू आपण बघणार तो व्यक्ती जो अगोदर एकदम साधारण होता, जो परमेश्वराच्या मार्गावर चालायचा, आता तो व्यक्ती पण
जो अगोदर त्याच्या जीवनामध्ये जेव्हा संघर्ष यायचा, तो घुटण्यावर जाऊन परमेश्वराकडे प्रार्थना करायचा, जो घुटण्यावर जाऊन उपवास करून परमेश्वराचं राज्य शोधायचा. पण आज जेव्हा त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये संघर्ष येतोय, तो व्यसनाकडे पळतोय. का? कारण ही मित्रताची जी संगत त्याने आपल्या जीवनामध्ये ठेवली आहे, ती त्याला त्या मार्गाकडे घेऊन जाते. म्हणून नीतिसूत्र 27:9 मध्ये लिहिलं आहे की मित्रांकडून सल्ला येते. मित्रांकडून सल्ला येथे. आपण कोणते मित्र आपल्या जीवनामध्ये निवडतो, व्हेरी इम्पॉर्टंट, खूप महत्वपूर्ण आहे. आपण अजून एक गोष्ट बघूया. नीतिसूत्र 27 अध्याय 5वं वचन. नीतिसूत्र Proverbs chapter 27 verse 5. Better is a open rebuke than hidden love. 6वं वचन आपण वाचूया की faithful are the wounds of a friend, profuse are the kisses of the enemy. काय लिहिलंय वचनामध्ये? नीतिसूत्र 27 अध्याय 5 आणि 6. जो व्यक्ती उघड जर तो तुम्हाला शिस्त लावतोय किंवा ओपन रिब्यूक म्हणू शकतो की जर तुम्हाला शिस्त लावतोय किंवा जर तो तुम्हाला चांगला मार्ग दाखवतोय, तर तो व्यक्ती चांगला आहे. आणि 6व्या वचनामध्ये काय लिहिलंय? फेथफुल आर द वुंड्स ऑफ अ फ्रेंड. विश्वास योग्य आहेत जे दुखणे किंवा जे जखम आपल्याला मित्रांकडून येतात. पण जे दुश्मन आहेत त्यांचं चुंबन पण अशुद्ध आहे, वचनामध्ये लिहिलंय. असू शकतं जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये मित्र ठेवतो, वचनामध्ये नीतिसूत्र 17 मध्ये आपण बघतो ए फ्रेंड लव्स एट ऑल टाइम. मित्र आहेत तो मित्र प्रेम करणार. 27:9 मध्ये आपण बघतो की मित्रांकडून सल्ला येते. नीतिसूत्र 13:20 मध्ये आपण बघतो की जो शहाण्यांसोबत चालतो तो शहाणा होतो. नीतिसूत्र 27 मध्ये आपण बघतो की जेव्हा आपण मित्र ठेवतो ते आपल्या जीवनामध्ये करेक्शन पण आणतात. जर आपण विश्वासी लोकांना किंवा जर आपण धर्मी लोकांना आपले मित्र जर बनवले, तर त्यांच्याकडून येणारं जी शिक्षा असते, त्यांच्याकडून येणारे जे शब्द असतात, जरी आपल्या हृदयाला जरी जखम झाले, पण वचन सांगतो फेथफुल आहेत, विश्वास योग्य आहेत. का? कारण ते तुम्हाला परमेश्वराचा मार्ग दाखवणार. एक खरा मित्र नेहमी तुम्हाला परमेश्वरामध्ये वाढण्यासाठी, आत्मिक जीवनामध्ये वाढण्यासाठी तुम्हाला एक मित्र नेहमी सहाय्यता करेल. जर एक खरा मित्र असेल तर तुम्हाला कधीच परमेश्वराकडून लांब करणार नाही. जर एक खरा मित्र असेल जो तो तुम्हाला नेहमी प्रोत्साहित करेल की तुम्ही परमेश्वराच्या राज्यामागे जाणार. हालेलुया. आपण काढूया जोब चॅप्टर 29 वर्स 4. आपण काढूया अय्यूब का वचन, अय्यूब की पुस्तक 29वां अध्याय 4वां वचन. Job chapter 29 verse 4. As I was in the prime of my days, the friendship of the Lord was a tent over my head. Hallelujah. काय अय्यूब काय म्हणतो इकडे वचन, योग काय म्हणतोय या वचनामध्ये की जेव्हा मी तरुण होतो, परमेश्वर माझा देव माझा मित्र होता आणि तो माझी छत्र छाया होता. हालेलुया. महत्वपूर्ण वचन अंडरलाईन करूया की जेव्हा मी तरुण होतो, अय्यूब म्हणतो परमेश्वर माझा मित्र होता आणि परमेश्वराची सल्ला माझी छत्र छाया होती. आज जर तुम्ही ऐकताय परमेश्वर मित्र होऊ शकतो, हो परमेश्वर मित्र होऊ शकतो. जर आपण वचनामध्ये बघतो भाऊ बहिणींनो, बायबलमध्ये जर आपण बघतो भरपूर उदाहरण आहे. अब्राहामला म्हटलं जातं अब्राहाम वॉज अ फ्रेंड ऑफ गॉड. जर आपण वचनामध्ये बघतो याकोब मध्ये लिहिलेलं आहे की अब्राहाम परमेश्वराचा मित्र होता. विचार करा, परमेश्वर मित्र आपला आहे. आपण अजून एक वचनामध्ये बघूया, शेवटचं वचन आपण काढूया. योहन्ना 15वा अध्याय 15वं वचन. जॉन चॅप्टर 15 वर्स 15. नो लॉंगर डू आय कॉल यू माय सर्वंट्स, for the servant does not know what his master is doing, but I have called you my friends, for all that I have heard from my father I have made known to you. येशू काय बोलतो इकडे की मी आता तुम्हाला माझे गुलाम म्हणून हाक
मारत नाही, कारण एक गुलामाला माहिती नसतं की त्याचा स्वामी काय करत आहे. पण आता येशू म्हणतो, हे तुमच्यासाठी आहे जर तुम्ही ऐकता आहेत. आता येशू म्हणतो की तुम्ही माझे मित्र आहात, मी तुम्हाला माझे मित्र म्हणून बोलवतो आहे, कारण जे मी माझ्या पित्याकडून ऐकलं आहे ते मी सगळं तुम्हाला सांगितलं आहे. हो भाऊ बहिणींनो, परमेश्वर तुमचा मित्र आहे. परमेश्वराने त्याची मैत्री तुमच्याकडे आपला हात पसरून दिला आहे. येशू तुमचा मित्र आहे. येशू जेव्हा जर आपण बघतो बायबलमध्ये भरपूर उदाहरण आहेत. दाऊद आणि जो जोनाथन होता त्यांच्या मैत्रीची एक चांगला अध्याय जर तुम्ही वचनामध्ये बघायला गेले जुन्या करारामध्ये, डेव्हिड आणि जॉनथन त्यांच्या मैत्रीविषयी लिहिलं गेलंय. पॉल आणि बर्नाबस याच्याविषयी आपण नवीन करारामध्ये बघतो. रूथ आणि नओमी या स्त्रियांविषयी पण आपण बघतो, ज्यांच्यामध्ये सास आणि ह्यांचा जो नाता होता पण ते एक मित्र होते. येशू आणि त्याचे 12 शिष्य, येशू आणि पत्रस, येशू आणि योहन्ना. पत्रसला म्हटलं जातं की तो येशूचा सगळ्यात जवळचा मित्र होता. पीटर वॉज जीसस बेस्ट फ्रेंड. का? कारण परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो भाऊ बहिणींनो. आणि परमेश्वराने एक गोष्ट केली, परमेश्वर जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपल्याला आमंत्रित करतो एक मित्र बनण्यासाठी, त्याचा हात थांबा. तुम्ही म्हणू शकतात माझे कोणी मित्र नाही, मी सगळे मित्रांना सोडून दिलं आहे. पण एक व्यक्ती आहे जो तुमचा मित्र आहे. एक व्यक्ती आहे जो तुमचा मित्र बनू शकतो जर तुम्ही तुमच्या हृदयाला उघडलं तर. तो आहे येशू. का महत्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराची मैत्री ठेवणे? कारण एक वेळ असते सगळे लोक सोडून जातात. हे वैयक्तिक जीवनामध्ये अनुभव केलेली गोष्ट आहे. ही वैयक्तिक जीवनाची साक्ष आहे. एक वेळ असेल, एक व्यक्ती सुद्धा तुमच्यासोबत उभा राहणार नाही. एक वेळ येईल जेव्हा तुम्ही तुटत असाल, एक वेळ येईल जेव्हा तुम्ही घसरत असाल, सल्ला देणारा कोण नसेल, मार्ग दाखवणारा कोण नसेल. पण एक व्यक्तीला मी नेहमी माझ्या जीवनामध्ये माझ्या संगती पाहिला आहे, तो विश्वास योग्य आहे. सुरुवातपासून आता आणि विश्वास आहे तो सर्वकाळ राहणार, तो आहे येशू. त्याने कधीच माझी बाजू सोडली नाही, त्याने कधीच माझा हात सोडला नाही. एक वेळ होती सगळ्या लोकांनी त्यागलं, एक वेळ होती. आणि मी त्या दिवसांविषयी म्हणत नाही जेव्हा मी परमेश्वराला ओळखत नव्हती. मी त्या दिवसांविषयी म्हणते जेव्हा मी परमेश्वराला ओळखत होती आणि परमेश्वराच्या राज्यामध्ये चालतो. एक वेळ होती कोणच नव्हता. एक वेळ होती जेव्हा असं वाटलं की आपण सगळं काय सोडून दिलं पाहिजे. पण त्यावेळेस येशू आला. म्हणून तो गीत आहे, पर तू आया मेरे जीवन में लेके खुशी और लेके प्यार. येशूची जी मैत्री मी 7 वर्ष अगोदर, 8 वर्ष अगोदर जेव्हा मी त्याला पहिल्यांदा पाहिलं, 7-8 वर्ष अगोदर जेव्हा पहिल्यांदा त्याने त्याचा हात पुढे केला की माझे, जसं आपण म्हणतो की मेरे दोस्त बनवते का, माझा मित्र तू बनशील का, हा पहिला प्रश्न पवित्र आत्म्याने 7-8 वर्ष अगोदर केला होता की तू माझी मित्र बनशील का. आणि मला अजून पण आठवण आहे तो दृष्टांत जेव्हा परमेश्वराने एक सुंदरसा पिवळासा गुलाब असा पुढे केलेला आणि विचारलेला हा प्रश्न की तू माझी मित्र बनशील का. आणि मला अजून पण आठवण आहे परमेश्वराचा जो सुंदर प्रेम जेव्हा त्याने त्याचा हात पुढे केलेला. आणि तेव्हा जो त्याने हात पुढे केलाय आजपर्यंत त्याने तो हात मागे घेतला नाही. एक मनुष्य आपल्या जीवनामध्ये भरपूर चुका करतो भाऊ बहिणींनो. एक मनुष्य आपल्या जीवनामध्ये भरपूर चुकीचे निर्णय करतो, पण परत त्याला वळवण्यासाठी तुम्हाला जो चांगला मित्र लागतो, परत तुम्हाला चांगल्या मार्गामध्ये घेऊन जाण्यासाठी तो व्यक्ती लागतोय. तो व्यक्ती आहे येशू. जर आज तुम्ही म्हणतात येशू माझा मित्र बनू शकतो, मला माहित नव्हतं परमेश्वर माझा मित्र बनू शकतो, असं होऊ शकतं तर संभावना आहे. कारण परमेश्वराने वचनामध्ये योहन्ना 15:15 अध्यायामध्ये दिलंय, आय कॉल यू माय फ्रेंड्स. तो प्रश्न पण विचारत नाही, तो सांगतोय की मी तुम्हाला माझे मित्र म्हणून बोलवतो. एक मित्र तो आहे जो प्रेम करतो. एक मित्र तो आहे जो तुम्हाला चांगली सल्ला देतो. एक मित्र तो आहे जो तुम्हाला आत्मिक मध्ये वाढवणार. एक मित्र तो आहे जो तुम्हाला पडताना उचलणार. जसं आपण सुरुवातीचं जो वचन बघितलं उपदेशक मध्ये, हे एक से भले दो है, क्योंकि वो जो भी कार्य करेंगे उन्हें
उनका प्रतिफल मिलेगा। एक से भले दो हैं, क्योंकि उन पर कोई जय नहीं पा सकता, उन्हें कोई हरा नहीं सकता। एक से भले दो हैं, क्योंकि अगर एक गिर जाएगा तो उसका दोष जो उसके साथ में है वो उसे उठाएगा। अगर आप अपने जीवन में जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जर आपण आपल्या जीवनामध्ये जर येशू आला, आपल्या हृदयामध्ये सांगितलं की प्रभू तू माझा मित्र आहेस, प्रभू तू माझा मित्र बन, जर आज तुम्ही त्याच्याकडे आपला हात पुढे करणार, सांगा परमेश्वर मला तुझी मित्रता पाहिजे, प्रभू मला तुझं मित्र बनायचं आहे। जर तुम्ही वैतागले आहेत जगामध्ये जाऊन, जर तुम्ही लोकांकडून फसले आहात, जर जगाच्या लोकांची मैत्री तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला कधीच चांगल्या मार्गाकडे घेऊन गेली नाही, तर आज मी तुम्हाला सांगत आहे परमेश्वराकडे आपला हात पुढे करा। परमेश्वराला सांगा की प्रभू हो मला तुझा मित्र बनायचा आहे, तू माझा मित्र बनशील का? तो उत्साहित आहे भाऊ बहिणींनो, तुम्ही कधीच एकटे राहणार नाही आणि तुम्ही कधीच खचून जाणार नाही। कारण येशू वचनामध्ये लिहिलंय, येशू चुंगी घेणारे जे टॅक्स कलेक्टर्स होते, जे त्यावेळेस पापी लोक होते, येशू त्यांचा पण मित्र होता। त्याला येशू जेव्हा पृथ्वीवर होते त्यावेळेस एक म्हण म्हटली जायची, इज अ फ्रेंड ऑफ सिनर्स, तो पापी लोगों का दोस्त है। जर आपण पाप करतो भाऊ बहिणी, खात्री घेऊ शकतो की त्यावेळेस तो आपल्याला सोडणार नाही। भरपूर वेळा जेव्हा आपण चुकीचे निर्णय घेतो, भरपूर लोक आपल्याला सोडून जातात, भरपूर मित्र आपल्याला सोडून जातात। आपण जेव्हा कुठल्या समस्यामध्ये जातो, सगळे मित्र आपले हात वर करतात आणि पळून जातात, पण येशू करणार नाही। तो तुमच्या सोबत त्या संकटामध्ये चालणार, तो तुमच्या सोबत त्या कठीण दिवसांमध्ये चालणार। परमेश्वर तुमच्या पुढे चालणार, तुमच्या सोबत चालणार, तुम्हाला कधी पडू देणार नाही आणि तो नेहमी तुम्हाला तयार करणार की तुम्ही त्याच्या जवळ जाणार। आज जर तुम्ही माझे शब्द ऐकता आहेत, एक गोष्ट लक्षात ठेवा, भजन नीतिसूत्र 27 अध्याय 17 वचन सांगतोय, Proverbs chapter 27 verse 17 says, as iron sharpens iron, a friend sharpens a friend. लक्षात घ्या काय लिहिलंय, जसं आयन म्हणजे जे लोखंड आहे, लोखंडानेच लोखंडाला आकार दिला जाऊ शकतो, तसं एक मित्र आपल्या जीवनामध्ये आपल्याला आकार देतो। आपण कोणाची मैत्री निवडणार? असे मित्र निवडा, माणसांमध्ये जेव्हा आपण निवडतो असे मित्र निवडा जे खरेच परमेश्वरामध्ये आहेत, जे खरेच परमेश्वरामध्ये नावासाठी नाही आहेत, पण जे खरेच परमेश्वराच्या राज्यामागे आहेत, जे खरेच परमेश्वराच्या धार्मिकतेच्या मागे आहेत। कारण वचनामध्ये लिहिलंय परमेश्वराचा राज्य आणि परमेश्वराची धार्मिकता याची खोज करा। परमेश्वराचा राज्य आणि परमेश्वराची धार्मिकता ह्याचा खोज करा, तुम्हाला लागणारी हर एक गरज लागणारी वस्तू परमेश्वर तुम्हाला देईल। जर तुम्ही म्हणता की माझे तर कोण मित्र बनत नाही, मी ज्या लोकांकडे जाते किंवा मैं जिन लोगों के पास मैं जा रहा हूँ कोई मेरा दोस्त नहीं बनना चाहता, उनके अलग अलग कारण है कि वो क्यों मुझे अपना दोस्त नहीं बनाना चाहते। एक चीज याद रखिए, एक मसीह में चलने वाला इंसान, परमेश्वर के वचनों पर चलने वाले इंसान का इस संसार में तो कोई दोस्त नहीं होता। परमेश्वरामध्ये चालणाऱ्या व्यक्तीचा या पृथ्वीमध्ये, या संसारामध्ये, या जगामध्ये कोणी मित्र सापडणार नाही, कोणी मित्र आढळणार नाही। कारण परमेश्वरामध्ये चालणारा हर एक व्यक्ती परमेश्वराच्या वचनाला मान देऊन चालतो। आणि जगाची जी मैत्री असते, परमेश्वराचं वचन सांगतं भाऊ बहिणींनो, जगाची मैत्री परमेश्वराला वीट आहे। फ्रेंडशिप विथ द वर्ल्ड इज एनिमिटी विथ गॉड। जेव्हा आपण जगाचे मित्र बनतो, आपण आपोआप परमेश्वराचे शत्रू बनतो। कसे? कारण जर आपण बघायला गेलो, जगाची जी रीत आहे, जगाची जी प्रथा आहे, जगाचे जे पण सवय आहेत, ते परमेश्वराच्या वचनाच्या विपरीत आहेत। ते धार्मिकतेकडे नेत नाही, ते अश्लीलपणाकडे घेऊन जातात, ते पापाच्या वाटेकडे घेऊन जातात। अशा किती लोकांना आम्ही बघितलं आहे जे एक वेळेस परमेश्वरासाठी उत्साहित होते, जे एक वेळेस परमेश्वराची सेवा करत होते, पण एक चुकीचा मित्र, एक चुकीची मैत्रीण जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये आली, हळूहळू त्यांचे पाय मागे पडू लागले आणि त्यांना समजलं पण नाही की कधी त्यांनी परमेश्वराचा हात सोडला। आणि येशू यायचे दिवस जवळ आहेत भाऊ बहिणींनो, परमेश्वर यायचे दिवस जवळ आहेत। तो त्याच्या कलीसियाला तयार करतो आहे घेऊन जाण्यासाठी। आणि ही वेळ खूप धोकादायक आहे, आपल्याला जागृत राहायचं आहे, आपल्याला सतर्क राहायचं आहे की यावेळेस आपले पाय घसरले नाही पाहिजे, यावेळेस आपले पाय परमेश्वराकडून लांब गेले नाही पाहिजे।
तुम्ही जर म्हणणार माझ्या जीवनामध्ये मित्र आहेत, आणि जर आजचं वचन ऐकल्यावर जर तुम्हाला वाटतं की हो माझे जे मित्र आहेत ते मला ते चांगली संगत नाही, त्यांचा प्रभाव माझ्या जीवनामध्ये चांगला नाही, तर मी काय केलं पाहिजे? तर वचन आपल्याला एक गोष्ट सांगतो भाऊ बहिणी, बॅड कंपनी करप्ट्स गुड कॅरेक्टर. म्हणजे वाईट संगत चांगल्या चरित्राला पण बिघडवते. तर आपल्याला त्यावेळेस एक दुराव आणायचा आहे आणि त्या मैत्रीला आपल्याला तिकडे संपवायचं आहे. जर आपण बघायला गेले भावनात्मक रूपमध्ये खूप कठीण असेल, सोपं नसेल, पण आपल्या जीवनाची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे, आपल्या प्राणाची जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे. का? कारण जर आपण चांगले मित्र निवडले नाही तर आपण नेहमी आपले पाय आपण बघणार की हळूहळू आपली सवय, हळूहळू जे आपली जी रुची आहे ती हळूहळू कमी होणार. आणि हे दिवस आहेत परमेश्वरासाठी उत्साहित होण्याचे, हे दिवस आहेत परमेश्वराच्या राज्याच्या मागे जायचे. आपण आपले हात उचलूया, आपले डोळे बंद करूया, जसं आपण तयार होतोय परमेश्वराची आराधना करण्यासाठी. जर आज तुम्हाला अनुभव करायचा आहे की परमेश्वराची मैत्री काय आहे, तर मग डोळे मिटून घेऊया, आपले हात स्वर्गाकडे उचलूया आणि परमेश्वराला हृदयाने परमेश्वराला सांगूया, प्रभू मला तुझा मित्र बनायचा आहे. फोकस ऑन हेवन. आपण आज परमेश्वरा सांगा की परमेश्वरा मला अनुभव करायचा आहे, आज मला माझ्या जीवनामध्ये हृदय उघडायचं आहे, अनुभव करायचा. आय वॉन्ट टू एक्सपिरियन्स युअर फ्रेंडशिप. आज परमेश्वराला सांगा की प्रभू मला अनुभव करायचे की तुझी मैत्री काय आहे. तर तुमच्या जीवनामध्ये वाईट मित्र आहेत भावबहिणींनो, आज त्या वधस्तंभाकडे येऊया, त्या क्रूजकडे येऊया, जसं क्रूजकडे येतोय पश्चाताप करूया, एक निर्णय घेऊया की मी माझे वाईट मित्रांना सोडणार आहे आणि मी आज परमेश्वराच्या मागे जाणार आहे. आज मी परमेश्वराच्या मैत्रीचा हात मी थांबणार आहे. आपले डोळे बंद करा, आपले हात उंच करूया. आते हैं उस क्रूज के पास, अपने पापों का पश्चाताप करते हैं. येऊया आपण त्या वधस्तंभाकडे, त्या क्रूजकडे, आपले डोळे मिटून घेऊया, आपले हात उचलूया आणि परमेश्वराला सांगूया, प्रभू माझ्यावर दया कर, माझ्यावर दया कर, आम्ही पश्चाताप करतो आहे.
सगळं त्यागलं. आणि तो जखम आपण आपल्या हृदयामध्ये घेऊन फिरतो आहे. ज्यांच्या शब्दांनी आम्ही दुःखावलो गेलो, आज परमेश्वराकडे जसं आपण येतोय, क्षमा करूया, क्षमा करूया, क्षमा करूया, क्षमा करूया, क्षमा करूया, क्षमा करूया. कारण जेव्हा तुम्ही कठोरता आपल्या हृदयामध्ये ठेवणार, जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये कठोरता ठेवतो, जेव्हा आपण आपल्या हृदयामध्ये जखमा ठेवतो, परमेश्वर आपल्या जीवनामध्ये कार्य करू शकत नाही. ती कठोरपणा आपल्याला परमेश्वराच्या प्रेमकडे जाऊ देत नाही. म्हणून जर आपल्या जीवनामध्ये असे मित्र रडले असतील, ज्यातून आपले जखम मिळाले असतील, आज येशूकडे या आणि क्षमा करा त्या हर एक मित्राला, हर एक मित्राला क्षमा करा, हर एक तशा व्यक्तीला क्षमा करा. जसं तुम्ही परमेश्वराकडे येतात, परमेश्वराला सांगा, प्रभू मी तुझ्या जवळ येत आहे, मी तुझ्या जवळ येत आहे परमेश्वर, आणि मी त्यागत आहे हर एक वाईट संगत, हर एक वाईट मित्राला मी त्यागत आहे. माझा मित्र परमेश्वर, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे. जसं तुम्ही परमेश्वराला सांगतात, आपले हात उचला, आपण आराधना करूया. जसं आपण आराधना करतो, तो प्रकट होणार. अब है पूरा
तू मेरा सच्चा दोस्त है, तू मेरा सच्चा दोस्त है. यावेळेस जसं तुम्ही आपले हात परमेश्वराकडे उचलता आहे, जर तुमच्या जीवनामध्ये वाईट मित्र तुम्हाला आढळले, जे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जखम दिले, तर ज्यावेळेस येशू तुमच्या हृदयामध्ये येतोय, त्याचे सगळे जखम भरतो आहे. आणि जेव्हा तो येतो, तो प्रेम घेऊन येतो. जेव्हा तो येतो, तो शांती घेऊन येतो. जेव्हा तो येतो, तो चंगाई घेऊन येतो. You are a friend forever. तू मेरा सच्चा दोस्त है, तू मेरा सच्चा दोस्त है. तेरा नाम है चैन से मीठा, तेरी रूह से मिला जीवन नया. तेरा वचन है मेरी राह, तू मेरा सब कुछ है, सब कुछ है. तेरा नाम है शहद से मीठा, तेरी रूह से मिला जीवन नया. तेरा वचन है मेरी राह, तू मेरा सब कुछ है, सब कुछ है. तू तुझसे ही प्यार है, हाँ प्यार है. यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. सबसे ज्यादा यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. सबसे ज्यादा सबसे ज्यादा यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. यीशु तुझसे प्यार है, प्यार है, प्यार है. यीशु तुझसे प्यार है, प्यार सबसे ज्यादा मेरा, सबसे ज्यादा तो त्याचा हात आपल्याकडे पुढे करतो आहे, वो अपने हाथ को अपनी ओर बढ़ा रहा है. अगर आप चाहते हैं कि परमेश्वर आपका दोस्त बने, आप चाहते हैं यीशु आपका दोस्त बने, अपने हाथों को उठाइए और उसका हाथ थामिए. सबसे ज्यादा विश्वास योग्य सबसे ज्यादा
येशूचा सर्वात जवळीक मित्र होता. जेव्हा तो पाण्यावर चालत होता त्याचा विश्वास कमी पडला, त्याचा विश्वास कमी पडला. आणि जसा तो पडू लागला पाण्यामध्ये, जसा तो डुबू लागला पाण्यामध्ये, येशूने लगेच त्याचा हात घेतला आणि त्याला बाहेर काढला. परमेश्वर आपला असा मित्र आहे. जेव्हा आपण पडतो तो आपल्यावर हसत नाही. जेव्हा आपण पडतो तो आपल्यावर आपला हात सोडू देत नाही. जेव्हा आपण घसरतो तो आपल्याला ओरडत नाही. तो पहिले पळतो, आपला हात घेतो आणि आपल्याला उचलतो, प्रेमाने समजवतो. जेव्हा पतरसला येशूनी त्या होडीमध्ये बसवलं, त्याच्यानंतर येशूनी पतरसला सांगितलं तुझा विश्वास कमी पडला. आणि त्यानंतर येशूने त्याला शिकवलं विश्वासामध्ये कसं वाढायचं आहे. तो चांगला मित्र आहे.
धन्यवाद परमेश्वर. या राधा थांबणार नाही, पण आपला वेळ निघून जातोय. आपले हात उचलूया परमेश्वरा, धन्यवाद देऊया. एक जोरदार टाळी वाजूया, एक जोरदार टाळी वाजूया परमेश्वरा, धन्यवाद देऊया त्या मित्रांसाठी जे परमेश्वराने आपल्या जीवनामध्ये दिले. जर परमेश्वराने तुम्हाला चांगले मित्र दिले तर साजरा करा. या आठवड्यात त्यांना भेटा, आपली भावना व्यक्त करा, आपले विचार व्यक्त करा आणि चांगल्या मित्रांना सुटू देऊ नका. आणि लक्षात ठेवा, एक मित्र नेहमी तुमच्या जवळ आहे, जो भावापेक्षा जवळ तुम्हाला चिटकून राहणार, तो आहे प्रभू येशू मसीह. एक जोरदार टाळी वाजूया परमेश्वरा. परमेश्वरासाठी धन्यवाद. सगळा आदर, सगळी महिमा, स्तुती, प्रशंसा, गौरव आणि श्रेय तुला देतो प्रभू. तू महान आहे, महान आहे, महान आहे. आणि सर्वजण म्हणाले आमेन. आणि सर्वांना पुन्हा एकदा हॅपी फ्रेंडशिप्स डे. सगळ्या मित्रांना हॅपी फ्रेंडशिप्स डे. वेळ घ्या तुमच्या मित्रांसोबत वेळ देण्यासाठी, त्यांच्याकडून शिका आणि त्यांना शिकवा. आणि चांगल्या मित्रांना सुटू देऊ नका. भेटूया पुढच्या रविवारी. सगळ्यांना गॉड ब्लेस यू अँड गुड नाईट.